हॅलो सुवर्णमयी, मला ना खूप दिवसांपूर्वी ही कमेंट आली होती. खूप छान विषय सुचवला ह्या मैत्रिणीने की स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना कशा द्यायच्या. खरं तर ही गोष्ट आपण रोज करतो, पण आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण ती करतोय. ती गोष्ट म्हणजे स्वतःशी बोलणं. आपण लोकांशी तर बोलतोच, पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यात एक सतत संवाद चालू असतो. कधी आपण स्वतःला शाबासकी देतो, तर कधी विनाकारण दोष देत बसतो. हे जे आपण स्वतःशी बोलतो ना, ह्यालाच जर थोडंसं वळण लावलं, त्याला थोडं सजग केलं, तर त्याला आपण अफर्मेशन्स म्हणतो, म्हणजे सकारात्मक स्वयंसूचना. हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल, पण ते नक्की काय असतं, त्याचे फायदे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते करण्याची योग्य पद्धत कोणती, हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे. आता हे ॲफर्मेशन म्हणजे काहीतरी जादूची कांडी नाही आहे की म्हटलं आणि सगळं बदललं. हे म्हणजे स्वतःच्या मनावर केलेले हळूवार संस्कार आहेत. आपलं मन आपल्या शब्दातूनच स्वतःची प्रतिमा तयार करत असतं. खूप वेळेला काय होतं माहिती आहे, आपण स्वतःबद्दल इतकं नकारात्मक बोलतो की आपल्याला त्याची सवय होऊन जाते. मला हे जमणारच नाही, माझं नशीबच खराब आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, असे विचार आपल्या मनामध्ये घर करून बसलेले असतात. मग आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपल्याला उत्साह वाटत नाही. तरीसुद्धा आपल्याला वाटत असतं की आपण प्रयत्न करतोय आणि यश मिळत नाही आहे. पण ह्याचं कारण आपल्या त्या खोलवर बसलेल्या विचारांमध्ये असतं. आणि हाच तो पॉईंट आहे जिथे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक स्वयंसूचना उपयोगी पडतात. ज्यांनी जगभरातल्या करोडो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. मग ते यश मिळवणं असू दे, आरोग्य सुधारणं असू दे, किंवा मनशांती मिळवणं. सरळ भाषेत सांगायचं तर ॲफर्मेशन म्हणजे तुम्ही स्वतःशी जाणीवपूर्वक बोललेलं सकारात्मक आधार देणारी वाक्य. जसं एखादा नळ गळत असेल तर आपण काय करतो, त्यावर एक नवीन नळ बसवतो. तसंच आपल्या मनामध्ये जो निगेटिव्ह थॉट्सचा नळ सतत टपटप करत असतो, तो काढून आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा नवीन नळ बसवतो. हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल, पण ते नक्की काय असतं, त्याचे फायदे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते करण्याची योग्य पद्धत कोणती, हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बऱ्याच वेळा आपण कळत न कळत स्वतःला म्हणतो की मला हे जमणार नाही, माझं नशीबच खराब आहे, किंवा मी खूप थकली आहे. हे झाले नकारात्मक अफर्मेशन्स. ह्याच्या उलट जेव्हा आपण जाणीवपूर्वक स्वतःला सांगतो की मी सक्षम आहे, मी आनंदी आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, तेव्हा त्याला म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. ह्याचे मानसिक फायदे खूप आहेत, जे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेले आहेत. पण मग फायदा होतो काय, हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि तो विचारायलाच पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे अफर्मेशन्स तुमचा स्वतःशी बोलण्याचा टोन बदलतात. स्वतःवर सतत टीका करण्यावरून तुम्ही स्वतःशी सपोर्टिव्ह बोलण्यापर्यंत जाता. दुसरी गोष्ट, तुमची अँझायटी आणि ओव्हर थिंकिंग, अतिविचार करणं कमी होतं, कारण तुम्ही मनाला एक डायरेक्शन देता, दिशा देता, नुसतेच विचारांच्या गर्दीत हरवून जात नाही. तिसरी गोष्ट, तुमच्या मनामध्ये स्वतःची किंमत वाढते. हळूहळू मी काहीच करू शकत नाही इथपासून ते मी जमेल तितके प्रयत्न करते आहे आणि ते पुरेसं आहे इथपर्यंत तुमचा प्रवास होतो. आपल्या डोक्यात सतत चालणारी नकारात्मक विचारांची बडबड कमी होते, आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही रोज स्वतःच्या गुणांचं कौतुक करता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढायला लागतो. तणाव कमी होतो. कठीण परिस्थितीत सुद्धा मन शांत ठेवण्यासाठी मनाला ट्रेन करण्याचं हे एक उत्तम साधन आहे. पाचवी गोष्ट, तुम्ही एखादा गोल ठरवला असेल, एखादं ध्येय ठरवलं असेल, तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला सपोर्ट मिळतो, मदत होते. तुमचं मन तुमच्या ध्येयावर केंद्रित राहतं, कारण आपण रोज स्वतःला ॲफर्मेशनमधून त्याची आठवण करून देतो. मनात तो चांगला विचार घोळत राहतो. तुमचं मन त्या दिशेला ओपन राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला त्या विषयातल्या नवीन नवीन संधी दिसायला लागतात. ॲफर्मेशन म्हणजे जादूची कांडी नाही आहे की 2 दिवस बोललं आणि आयुष्य बदललं. तसं होत नाही. हे एखादा महाल बांधण्यासारखं आहे. एक एक वीट रचून हळूहळू आपल्या मनाचं मजबूत दालन आपण बांधत जातो. सहावी गोष्ट, ते करण्याची योग्य पद्धत काय. तर बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त लिहून ठेवलेलं काहीतरी बोललं की काम झालं, पण तसं नाही आहे. त्याची एक योग्य पद्धत आहे. ॲफर्मेशन्स बोलताना नेहमी वर्तमान काळ वापरायचा. म्हणजेच मी श्रीमंत होईन असं म्हणण्यापेक्षा मी श्रीमंत होत आहे किंवा माझ्याकडे पैसा येत आहे असं म्हणा. जणू काही ती गोष्ट आत्ता घडत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या अपेक्षा रिअलिस्टिक ठेवा. मी जगातली सगळ्यात बेस्ट व्यक्ती आहे असं म्हटलं तर आपलं मन स्वतःच रिजेक्ट करायला जाईल. त्याच्याऐवजी मी रोज थोडी थोडी अजून चांगली होतीये हे विश्वास ठेवण्याजोगा आहे. तिसरी गोष्ट, बोलण्याला भावनांची जोड द्या. फक्त शब्द उच्चारायचे नाहीत, तर ते शब्द बोलताना ती गोष्ट प्रत्यक्ष घडल्यावर तुम्हाला जो आनंद मिळेल तो मनापासून अनुभवायचा आहे. भावनेशिवाय नुसते शब्द रिकामे आहेत.
आपलं ॲफर्मेशन आपल्या प्रॉब्लेमनुसार ठेवा. सगळ्यांसाठी एकच वाक्य नाही. उदाहरणार्थ, मनात अपराधीपणाची भावना असेल तर मी स्वतःची काळजी घेताना शांत राहू शकते. समजा तुमची अडचण आहे की मी खूप विचार करते, तर वाक्य काय असावं? मी विचार करणं थांबवते हे चालत नाही. त्याच्याऐवजी मी हळूहळू माझे विचार शांतपणे सांभाळायला शिकतेय. हे शक्य आहे आणि करता येण्यासारखं आहे. पण खरं सांगू, सगळ्यांना हे लगेच जमत नाही. काही जणी सांगतात की मला बोलताना विचित्र वाटतं, मनाला पटत नाही, 2 दिवस करते आणि मग सोडून देते. आणि हे अगदी नैसर्गिक आहे. जर हे जमत नसेल तर काय करायचं? तर अशा वेळी तटस्थ वाक्य वापरायची. सकारात्मक वाटत नसेल तर निदान नकारात्मक बोलू नका, तटस्थ बोला. उदाहरणार्थ, मी खूप मजबूत आहे असं म्हणणं नाही जमलं तरी मी परिस्थिती मला जमेल तशी सांभाळतेय असं बोला. मी काहीच करत नाही असं वाटतं तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा, मी खरंच काही करत नाहीये का? आज मी काय केलं हे आठवून स्वतःच्या मनाला पुरावा द्या. ते स्वतःहूनच शांत होतं. हे करताना आपलं वास्तव जे आहे ते नाकारायचं नाहीये. जर तुम्ही खूप थकलेल्या असाल आणि स्वतःला म्हणाल की मी खूप एनर्जेटिक आहे, तर मन लगेच म्हणतं की हे खरं नाहीये. त्याच्याऐवजी मी थकली आहे पण मी स्वतःची काळजी घेतेय, हे जास्त प्रभावी आहे. खरं तर हे सगळं म्हणजे काय? हे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला साथ देणं असतं. जगातले सगळे तुमच्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही, पण तुम्ही तरी स्वतःच्या बाजूने उभं राहायला शिकलं पाहिजे. आता हे अफर्मेशन्स म्हणण्याची वेळ कोणती? तर सगळ्यात योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी. यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे सुप्त मन असतं ते सगळ्यात जागा असतं. अजून काय लक्षात ठेवायचं तर ते म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. हे 1-2 दिवसांचं काम नाहीये. किमान 21 दिवस तरी करून बघा. आणि परफेक्ट पद्धतीने करणं शक्य नसेल तर काय करायचं? कारण कधी कधी असं होतं की आपल्याला बोलायला वेळ नसतो किंवा आजूबाजूला लोक असल्यामुळे आपण मोठ्याने बोलू शकत नाही. अशा वेळी काय करायचं? तर लिहून काढायचं. एका वहीमध्ये तुमची वाक्य रोज 10 वेळा लिहायची. कारण लिहिताना तुमचं संपूर्ण लक्ष तिथे असतं. अजून एक करू शकता ते म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग. तुमची स्वतःची वाक्य तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करा आणि प्रवासात किंवा काम करताना हेडफोन्स लावून ऐका. तुमच्या फोनच्या वॉलपेपरवर तुमचं ध्येय लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा जेव्हा फोन उघडाल तेव्हा तेव्हा तुमची नजर त्याच्यावर जाईल. आता हे अफर्मेशन्स नक्की काम कसं करतात? समजा तुमच्या घराच्या बाहेर एक बाग आहे. तिथे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तिथे आपोआप गवत आणि काटेरी झाडं उगवतील, तण माजेल. पण जर तुम्हाला तिथं सुंदर फुलं पाहिजे असतील तर आधी तुम्हाला तिथं फुलझाडांचं बी पेरावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल. ॲफर्मेशन्स म्हणजे तेच बी आहेत जे आपण आपल्या मनाच्या बागेमध्ये पेरत असतो. मला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी एका कठीण प्रसंगातून जात होते तेव्हा माझं मन मला सतत सांगत होतं की आता काही नीट होणार नाही. पण मग मी ठरवलं की मी स्वतःला रोज एकच वाक्य सांगेन की मी समर्थ आहे आणि ह्यातून मी मार्ग काढणार. सुरुवातीला हे वाक्य बोलताना मला स्वतःलाच खोटं वाटायचं. असं वाटायचं की मी स्वतःलाच फसवतीये का? पण तरीसुद्धा मी ते म्हणणं सोडलं नाही. हळूहळू काय झालं माहिती आहे, मला आतून एक वेगळीच ताकद जाणवायला लागली. परिस्थिती बदलली नाही, पण परिस्थितीकडे बदलण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आणि तिथूनच खरा चेंज सुरू झाला. खूप वेळेला आपल्याला वाटतं की अफर्मेशन्स म्हणजे फक्त मोठे मोठे शब्द वापरणं, पण तसं नाही आहे. ते शब्द साधे असले तरीही चालतील, पण ते तुम्हाला पटले पाहिजेत. जसं की मी शांत आहे, माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, किंवा मी आजचा दिवस आनंदाने जगणार आहे. हे शब्द जेव्हा तुम्ही सतत म्हणत राहता तेव्हा तुमचं मन त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतं. आणि मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतं तीच गोष्ट आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष घडायला लागते. पण यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ॲफर्मेशन म्हणणं म्हणजे फक्त पोपटपंची केल्यासारखं नाही, त्याच्यामागे भावना पाहिजे. जर तुम्ही म्हणत असाल की मी श्रीमंत आहे, पण मनात भीती असेल की उद्याचं कसं होणार, तर ते अफर्मेशन काम करणार नाही. त्या शब्दासोबत ती भावनासुद्धा मनातून जोडावी लागते. तुम्हाला ते मनातून अनुभवावं लागतं. आपण आपल्या मुलांना कसं शिकवतो? त्यांनी एखादी चूक केली तरी आपण त्यांना म्हणतो ना की काही हरकत नाही, पुढच्या वेळी तू चांगलं करशील. मग हेच प्रेम आपण स्वतःला द्यायचं आहे. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे टीकाकार असतो, पण आपल्याला स्वतःची मैत्रीण व्हायला शिकायचं आहे. आणि खरी मैत्रीण कसं बोलते? तर ती आधार देते, समजून घेते. ॲफर्मेशन्स हे तुमच्यातल्या मैत्रिणीचा आवाज आहे. काही लोक म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या हे ॲफर्मेशन्स म्हणणं खूप फायद्याचं असतं, कारण त्यावेळी आपलं मन खूप शांत असतं आणि ते नवीन गोष्टी पटकन स्वीकारतं. तुम्ही करून बघा. उद्या सकाळी उठल्यावर पहिला विचार हा करा की आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान जाणार आहे. बघा तुमच्या उत्साहामध्ये काय फरक पडतो ते.
तरीसुद्धा एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की ॲफर्मेशन्स म्हणजे आपलं कर्तव्य टाळणं नाही. मी यशस्वी होणार असं म्हणून फक्त बसून राहिलं तर यश मिळणार नाही. पण मी यशस्वी होणार ह्या विचाराने तुम्हाला जे काम करायचं आहे त्यासाठी लागणारी एनर्जी नक्कीच मिळेल. आपल्याला आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घ्यायची आहे. दुसरं कोणीतरी येऊन आपल्याला सुखी करेल ही अपेक्षा सोडली की अर्धे प्रश्न तिथेच सुटतात. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने, विशेषतः ज्या घरासाठी आणि मुलांसाठी सतत झटत असतात, त्यांनी स्वतःसाठी दिवसातून किमान 10 मिनिटं काढली पाहिजेत. शांत बसा, डोळे मिटा आणि स्वतःला सांगा की तुम्ही किती मौल्यवान आहात. तुम्ही जे काही करताय ते खूप महत्त्वाचं आहे. स्वतःचा सन्मान करणं ही काही स्वार्थी गोष्ट नाही आहे, ती काळाची गरज आहे. बरेच वेळा असं घडतं की आपण दुसऱ्यांच्या मतांना खूप महत्त्व देतो. कोणीतरी काहीतरी बोलतं आणि आपण दिवसभर त्याचाच विचार करत बसतो. कुणाच्या तरी एका वाक्यामुळे आपण आपलं मन का खराब करून घ्यायचं? अशा वेळी स्वतःला सांगा, दुसऱ्याचं मत हे त्यांचं आहे, ते माझं सत्य नाही. हे सुद्धा एक ॲफर्मेशनच आहे. हे तुम्हाला त्या मानसिक त्रासातून बाहेर काढायला मदत करेल. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमचं मन तुम्हाला दिवसभर काय सांगत असतं? ते तुमचं कौतुक करतं की तुम्हाला कमी लेखतं? हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे आपण बघतो तेच तर आपण सुधारू शकतो. आजपासून एक छोटीशी प्रॅक्टिस सुरू करा. रोज स्वतःबद्दल एक तरी चांगली गोष्ट बोलायची. अगदी छोटी गोष्ट असली तरी चालेल. आज मी स्वयंपाक खूप छान केला, इथून सुरुवात केली तरी चालेल. कारण छोटे छोटे बदलच पुढे जाऊन मोठं रूप घेतात. मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा स्वतःशी प्रेमाने बोलायला लागाल तेव्हा तुमच्या आजूबाजूचं जगसुद्धा तुम्हाला प्रेमाने भरलेलं वाटेल. कारण आपण जे आत असतो तेच आपल्याला बाहेर दिसतं. हे सगळं ऐकून काही जणी म्हणतील की सगळं बोलून काय फायदा नसतं. हो, ही जादू नाही आहे, पण दिशा आहे. आपण कुठे लक्ष देतो ते महत्त्वाचं आहे. आपण जर सतत प्रॉब्लेमवर फोकस केलं तर प्रॉब्लेम वाढतो, आणि आपण जर थोडंसं सोल्युशनकडे बघितलं तर आपली एनर्जी बदलते. ॲफर्मेशन म्हणजे आपला हाच फोकस शिफ्ट करणं. जे नाही आहे त्याच्यावर नाही, तर जे शक्य आहे त्याच्यावर फोकस करायचे. माझ्याकडून होत नाही ह्याच्याऐवजी मी शिकतेय एवढंच म्हटलं तरी बदल आहे. तर मैत्रिणींनो, ही होती ॲफर्मेशन्सची जादू. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्याकडे भरपूर टॉपिक्स आहेत, जसं की आरोग्यासाठी ॲफर्मेशन्स, पैशासाठी किंवा नात्यांसाठी. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मी तुमच्यासाठी खास ॲफर्मेशनचा ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार केला तर तुम्हाला ते आवडतील का? म्हणजे तुम्ही फक्त ते हेडफोन्स लावून ऐकले तरी तुमचं काम सोपं होईल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात सध्या असा कोणता प्रॉब्लेम आहे किंवा असा कोणता विषय आहे ज्यासाठी तुम्हाला ॲफर्मेशन्स पाहिजेत? कदाचित ती मानसिक शांतता असेल, किंवा जास्त विचार करण्याबद्दल, कमी आत्मविश्वास आहे त्यासाठी, मनातल्या अपराधीपणाच्या भावनेसाठी, एकटेपणासाठी, किंवा आपल्याला शिस्त नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या विषयावर सगळ्यात जास्त कमेंट येतील त्याच्यावर मी ॲफर्मेशनचा व्हिडिओ नक्की बनवेन. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते, कारण माझ्याकडे विषय खूप आहेत, पण आधी हे समजून घ्यायचं आहे की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, आणि तुम्ही आधी असा काही प्रयत्न केला होता का हे सुद्धा मला सांगा. तुमचं आयुष्य परफेक्ट असलंच पाहिजे असं नाही, पण तुमचा आतला आवाज तो तरी तुमच्या बाजूने असला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही आणि तुमचं मन हे दोघंच कायम सोबत असतात. मग हे नातं थोडंसं समजूतदार, थोडंसं उबदार केलं तर आपलं आयुष्य आपोआप हलकं वाटायला लागतं. आजपासून एकच छोटं वाक्य सुरू करा, मी स्वतःला थोडं जास्त समजून घेतेय, बस इतकंच. जाता जाता मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. असा कोणता एक सकारात्मक विचार किंवा वाक्य आहे जे तुम्हाला कठीण काळात नेहमी आधार देतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या त्या एका वाक्यामुळे कदाचित दुसऱ्या कुणाला तरी उभारी मिळेल. चॅनलला मिळत असलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला उभारी देणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.